हरितालिकेची कथा. नमस्कार मंडळी, आपण कसे आहात? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्रोते हो, चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वतीने शंकरास विचारले, महाराज, सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते आहे? मला सांगाल का? श्रम थोडे, फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, तसे देवी तुला सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस. त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी कसे केलेस ते मी तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू मोठे तप केलेस. 64 वर्षापर्यंत झाडाची पिकली पाने खाल्लीस. थंडी, ऊन, पाऊस, वारा तू सहन केलास. ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या आपण कोणाला द्यावी असा त्यांना प्रश्न पडला. इतक्यात तेथे नारद मुनींची स्वारी आली. हिमालयाने त्यांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली व नारद मुनींना तेथे येण्याचे कारण विचारले असता नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती आपण विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य असा नवरा आहे आणि त्यांनीच मला तुझकडे मागणी घालण्यासाठी पाठविले आहे. म्हणून मी येथे निरोप देण्यासाठी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून दुसरीकडे गेले. नारद निघून गेल्यानंतर शंकर म्हणाले, तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागावल्याचे कारण विचारले असता तू तिला सांगितलेस, महादेवा वाचून मी दुसरा पती करणार नाही, असा माझा निश्चय आहे. याला उपाय काय करावा? मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेले. तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेमध्ये जाऊन शंकर म्हणाले, पार्वती, तू उपवास केलास. तेथे माझे लिंग पार्वतीसह स्थापलेस. त्याची तू पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने येथील माझे आसन हलले. नंतर मी तेथे आलो. तुला दर्शन दिले आणि तुला वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे, याशिवाय माझ्या मनात कोणतीही दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्यांचे पारणे केलेस. इतक्यात तुझे वडील हिमालय तेथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले व ते तुला घेऊन घरी गेले आणि एक चांगला मुहूर्त बघून मला त्यांनी तुला अर्पण केले. अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली.
म्हणून याला हरितालिका व्रत असे म्हणतात. हरितालिकेच्या व्रताचा विधी: ज्या ठिकाणी व्रत करण्याचे ठरविले आहे त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्वच्छ सुशोभित करावेत. पुढे रांगोळी काढून चौरंगावर किंवा पाटावर पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे व त्यांची षोडशोपचारे, पत्री, फुले, पाने वगैरे वाहून पूजा करावी. मनोभावे प्रार्थना करावी. देवाला केळी व इतर फळांचा नैवेद्य द्यावा. महादेवाची व हरतालिकेची आरती करावी. रात्री जागरण करावे. या व्रताने मानव प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. सुहासिनीस यथाशक्ती वाणे द्यावीत. दुसऱ्या दिवशी व्रताची उत्तरपूजा करून व्रताचे विसर्जन करावे. अशी होती हरितालिकेची कथा. श्रोते हो, आपणास माझी कथा कशी वाटली ते मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. तात्पर्य: श्री शंकर महादेवाची या व्रताने आपल्याकडून खूप भक्ती व महादेवाचे नामस्मरण होते. महादेव पार्वतीची पूजा एकत्र केल्याने आपले पुण्य दुप्पट वाढते. आपली बरीचशी पापे नष्ट होण्यास मदत होते. श्रोते हो, माझी कथा आपण ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. हर हर महादेव.